जे महाराष्ट्र सरकारनं सभागृहासमोर मंजुरी करता आणलेला आहे त्याच्यावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या पक्षाच्या वतीनं माझे विधिमंडळ नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांनी या संदर्भामध्ये अतिशय खुलासेवार आणि खूप चांगल्या प्रकारचे विचार मांडले आणि ह्या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगतो की माझा ह्या विधेयकाला पाठिंबा आहे। या विधेयकाला विरोध करण्याचं काही कारण नाही। विधायक कामाला आम्ही कधी विरोध करत नाही, ही आमची ओळख आहे। परंतु दादा, आपल्या मामा, आपण हे विधेयक मांडलेत या संदर्भामध्ये काही मुद्दे मात्र मी उपस्थित करणार आहे। माझा स्वभाव प्रत्येक गोष्टीला होला हो म्हणणं माझा स्वभाव नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे। हे विधेयक मी वाचत होतो, या विधेयकाची कारण आणि उद्देश मी वाचत होतो। माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही अजूनही की आपल्याला हे अशा प्रकारचं विधेयक नक्की आणण्याकरता म्हणून काय कारण भासलं, काय गरज भासली। आपण कारण आणि उद्देशामध्ये इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे विधेयक बहुतेक कृषी योजना, त्याखालील हक्क, त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतीची मालकी असणे पुरवठ असून महिलांपैकी काही टक्के महिलांकडेच केवळ शेतजमीन आहे। पुढे आपण असं म्हटलंय की अनेक महिला शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणं दुर्लभ झालेलं आहे। अशा प्रकारे जमिनीचे औपचारिक मालकी हक्क धारण करणं हे अवघड आहे। याच्यामध्ये महत्त्वाची बाब मासेमारी, गौण वन उत्पादने गोळा करणे, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन इत्यादी बाबतीत शेतकरी म्हणून आपण त्यांना दर्जा या ठिकाणी देणार आहात, ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे। मला कळत नाहीये की आपल्या देशामध्ये कुठेही एखाद्याला जमीन जर घ्यायची असेल तर त्याच्या मालकीची अर्धा एकर जमीन असल्याशिवाय तो शेतकरी म्हणून गणला जात नाही। आणि तो जोपर्यंत शेतकरी म्हणून गणला जात नाही दादा, तोपर्यंत त्याला कुठल्याही राज्यामध्ये जमीन घेता येत नाही, ही माझी माहिती। मी चुकीचं असेल मला करेक्ट करा अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मला काही कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही। अर्धा एकर जमीन असल्याशिवाय त्याला देशामध्ये कुठेही जमीन घेता येत नाही। आता मला सांगा, तुम्ही या विधेयकाच्या माध्यमातून या महिलांना अर्धा एकर शेतीचे मालक कसे करणार आहात? तुम्ही कुठून करणार आहात? बरं, आपण हे फक्त विधेयक ग्रामीण भागापुरेसं लागू केलेलं नाही, तर आपण हे विधेयक शहरी भागाकरता सुद्धा लागू केलेलं आहे। याचा अर्थ शहरामध्ये अर्धा एकर जमीन ही त्यांना शेतकरी होण्याकरता म्हणून आपण देणार आहात असं मी समजतो। आणि ती अर्धा एकर जमीन सरसकट तुम्ही महिलांना देत असाल तर मला तुमचं जाहीरपणे अभिनंदन करायलाच हवं। अभिनंदन न करून कसं चालेल? तुमचं अभिनंदन मला जाहीरपणे करायला हवं। आपण याच्यात नवीन काय करतो हेच मला कळत नाही। याचं कारण असं आहे की आपल्याकडे आपण कायदा केलेला आहे की आता आपली जी जमीन असेल, आपली स्थावर मालमत्ता असेल, मुंबई सारख्या ठिकाणी एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, घर घ्यायचं असेल, मोठ्या शहरामध्ये घर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये पत्नीचं नाव लावणं हे कायद्याने आपण बंधनकारक केलेलं आहे। कायद्याने बंधनकारक केलेलं आहे। मग जर कायद्याने बंधनकारक केलेलं आहे तर स्वाभाविक आहे आमच्या जमीन जागेवर आमच्या पत्नीचं नाव महिला म्हणून येणारच आहे। त्याच्यामध्ये आणखीन आपण पुढे गेलेलो आहोत। 7/12 हक्क नोंदीमध्ये आपल्या मुलांची नावं जशी लागतात तशी मुलींची नावं लावणं हे सुद्धा कायद्यामध्ये तरतूद झालेली आहे। म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे तिला महिलांचं नाव लागण्याची कायद्यामध्ये तरतूद झालेलीच आहे। आणि मग जर कायद्यामध्ये ही तरतूद झालेली आहे तर आपण नवीन अशी कोणती तरतूद करता आहात हे मला कळत नाही। आणि म्हणून हे मला कळलं पाहिजे, तिला कशा प्रकारचा हक्क प्रदान करणार आहात हे आपल्याला मला कळलं पाहिजे, सभागृहाला कळलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला जुने अनेक दाखले देता येतील।